भारतीय जनता पक्ष, अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदे सेना आणि या सर्वांनी जाऊन निवडणूक आयोगाच्या मतदार यादीच्या अनुषंगानं त्या ठिकाणी प्रश्न विचारावेत आणि निवडणूक आयोगाने त्याची सर्व दखल घेत असताना फ्री अँड फेअर इलेक्शनच्या अनुषंगानं ही वाटचाल करावी, हा सगळा एकंदरीत असणारा तो हेतू होता. आणि त्या हेतूच्या अनुषंगानं काँग्रेस हा इंडिया अलायन्सचा, महाविकास आघाडीचा एक पक्ष असल्यामुळे या अनुषंगानं काँग्रेस पक्षाशी शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा संवाद होता. आणि त्या संवादाच्या अनुषंगानं आदरणीय CWCचे मेंबर बाळासाहेब थोरात, नंतर दुसऱ्या दिवशी आमचे विधानमंडळातील गटनेते विजय वडेट्टीवारजी हे सहभागी झाले होते. त्यामुळे पक्ष हा त्या ठिकाणी होताच आणि असा कुठलाही तक्रारीचा सूर या प्रकरणामध्ये नाही. नाही, पण संजय राऊतांनी अशा प्रकारचं पत्र तुमच्या हायकमांडला लिहिलं हे कितपत योग्य वाटते? नाही, त्या संदर्भामध्ये 13 तारखेला या एकंदरीत या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं रमेश चेन्नीथलाजी हे देखील मुंबईत होते. त्या दिवशी आमच्या पॉलिटिकल अफेअर्स कमिटी ची सभा टिळक भवन या ठिकाणी संपन्न झाली आणि त्यानंतर दस्तरखुद चेन्नीथलाजींनीच पत्रकार परिषदही घेतली होती. आणि त्यामध्ये मला दिल्लीला राष्ट्रीय अध्यक्षांच्या समवेत बैठक असल्यामुळे मी दिल्लीला जात असल्याचे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि पक्षाचे AICचे प्रभारींनी आमच्या पक्षाच्या वतीनं कोण राहणार आणि राहुलजींचा हा एकंदरीत मुद्दा आहे आणि त्यामध्ये आम्ही सहभागी होणारच ही भूमिका मांडली होती. त्यामुळे पक्षश्रेष्ठीकडून यामध्ये काही असं हे झालं ते झालं अशा प्रकारचा कुठलाही भाग नाही. अशी देखील माहिती मिळते की संजय राऊतांनी जे पत्र लिहिलं तुमच्या नावाचा उल्लेख आहे, परंतु पक्षश्रेष्ठींनी नाराजी शिवसेनेवर दर्शवली आहे की आमच्या पक्षातील नेते जे निर्णय घेतील त्याला आमचं समर्थन असेल. जर ते म्हणतायत मनसे आमच्यासोबत नको तर नको. नाही, ह्या मनसे सोबत घेण्याचा किंवा इतर पक्षासोबत घेण्याच्या अनुषंगानं हे शिष्टमंडळ नव्हतं. हे स्पेसिफिकली शिष्टमंडळ कशासाठी होतं की निवडणूक आयोगाचा जो गोंधळ आहे त्या गोंधळाच्या अनुषंगानं त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणे हा एकंदरीत त्या शिष्टमंडळाचा हेतू होता. आणि त्या हेतूच्या अनुषंगानं सर्व राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला आणि चीफ इलेक्टोरल ऑफिसरला भेटलेले आहेत. त्यामुळे यात आघाडीचा, युतीचा असा कुठल्याही प्रकारची चर्चाच त्या ठिकाणी शक्य नसल्यामुळे ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या अनावश्यक आहे असं वाटतं. पण तुम्ही या शिष्टमंडळासोबत जाण्याऐवजी तुम्ही दिल्लीला जाणं पसंत केलं? काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्यामध्ये सहभागी झालो आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या समवेत जर 14 तारखेला जर बैठक त्या ठिकाणी मला बोलवल्या जातं आणि काही पक्षाचा जो नियमित भाग आहे बैठकीचा त्या अनुषंगाने मला जर दिल्लीला त्या ठिकाणी बोलवलं जातं तर मी दिल्लीला जाणं हे देखील स्वाभाविक आहे. त्यामुळे मी मुंबईत होतो किंवा इतरत्र गेलो असं नाही. मी पक्षाच्याच कामात होतो आणि पक्ष म्हणून आम्ही त्याच्यात सहभागी होतो. संजय राऊतांनी यापूर्वी कुठल्याही काँग्रेस नेत्याबद्दल थेट पत्र लिहून तक्रार केलेली नव्हती. तुमच्या बाबतीत मात्र असं पहिल्यांदाच घडलेलं पाहायला मिळतंय की तुमच्या सोबत महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या शिवसेनेनं काँग्रेसची तक्रार केलेली आहे. नाही, ते तक्रारीचा यात प्रश्नच नाही. कारण सहभागाचा जो प्रश्न आहे तो सहभाग आम्ही त्या शिष्टमंडळात सहभागी होतो आणि भविष्यात देखील राहुल गांधींनी यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राचा सगळा जो डाटा आहे हा त्या ठिकाणी मांडण्यात आला होता. दुसऱ्या पत्रकार परिषदेत देखील महाराष्ट्रातल्या राजौऱ्याचा उल्लेख केला होता. लेख जो लिहिला होता राहुल गांधींनी त्यामध्येही कामठी विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख होता. नंतर दस्तरखुद देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाचीही माहिती त्या ठिकाणी होती. त्यामुळे एकत्रित या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाने विभाग स्वतंत्ररित्या स्थापन केलेला आहे आणि त्या विभागाची जी माहिती आहे त्या माहितीचा अनुषंगानं निवडणूक आयोगाला आम्ही स्वतंत्ररित्या भेटलो, शिष्टमंडळ म्हणून भेटलो. जी आमची माहिती आहे ती आमच्या मित्रपक्षांसोबत अर्थात UBTच्या सोबत आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीसोबतही आम्ही ती सगळी शेअर केलेली आहे. महाराष्ट्राच्या 288 मतदारसंघाचा जो डुप्लिकेट नावं असल्याचा, ट्रिप्लिकेट नावं असल्याचा डाटा आहे तोही आमच्याजवळ उपलब्ध आहे. तो पण पेनड्राईव्हमध्ये काल थोरात साहेबांनी तो शिष्टमंडळात गेले असताना निवडणूक आयोगाला जवळ त्या संदर्भात देखील माहिती दिलेली आहे. त्यामुळे एकंदरीत ह्या सर्व गोष्टीमध्ये आम्ही पुढाकारानं त्यामध्ये आहोत आणि या सर्व मुद्द्यांमध्ये आमचा सहभाग जो आहे हा राहणारच आहे.
तर पण आपण काल पाहिलं की निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये विरोधकांसह मनसे सुद्धा एकत्र पाहायला मिळाली. जर निवडणुकीमध्ये असं चित्र दिसलं तर सगळ्यांना फायदा होईल असं वाटत नाही का? नाही, हा तुर्तास निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीच्या अनुषंगानं हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे आणि त्या एकदा चांगली या फ्री अँड फेअर या अनुषंगानं या निवडणुका घडून आणण्याकरता सर्वच नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजे. आम्ही राजकीय पक्ष म्हणतोय आणि राजकीय पक्षांनी केल्यास यामध्ये कुठल्या प्रकारची हरकत नाही. इथं इंडिया अलायन्सचे घटक कोण असतील, काय असतील, हा जो निर्णय आहे हा निर्णय राष्ट्रीय स्तरावर हा होणार आहे. राष्ट्रीय स्तरावर म्हणजे दिल्लीवर असेल असं नाही, कारण इंडिया अलायन्सचे देशभरात पार्टनर्स आहेत आणि या सर्वांच्या समवेत नवीन त्या ठिकाणी कोणता सहयोगी पक्ष घ्यायचा का नाही घ्यायचा हा निर्णय जो आहे हा देशभरातल्या नेत्यांशी चर्चा करून तो होणार आहे आणि त्या चर्चेच्या अनुषंगानं पुढे जे काही प्रस्ताव येतील, मुद्दे येतील त्याच्यावर भाष्य करणं हे ठीक राहील. पण राज ठाकरे एक आक्रमक चेहरा आहे, तर त्याचा राज्यामध्ये फायदा होईल कसं? तुम्हाला काय वाटतं, म्हणजे सोबत घेतलं पाहिजे नाही घेतलं पाहिजे? कारण शेवटी केंद्र सुद्धा तुम्हाला विचारणार ना दिल्लीमधून सुद्धा. आता त्याचे सगळे जे अधिकार आहे हे राष्ट्रीय स्तरावर आहे. इंडिया अलायन्सच्या अनुषंगाने इंडिया अलायन्सच्या कन्व्हिनर आणि त्यांच्याकडून या संदर्भात कारवाई जेव्हा होईल त्यावर याच्यावर अधिक भाष्य करणं योग्य राहील. पारपत्र जे आहे ते जर काढायचं असेल तर पारपत्र योग्य ठिकाणूनच काढावं लागतं. व्हेरिफिकेशन त्याचं कसं द्यायचं, काय द्यायचं हा पोलीस तो नंतर देत असतो. त्यामुळे हे सगळं जे आहे हे काही अशी शासकीय अशी प्रणाली नाही. त्यामुळे त्यात ही असं झालं तर ते, हे झालं तर ते. त्यामुळे जेव्हा इंडिया अलायन्सशी संबंधित कोणता पक्ष त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला मित्रपक्ष म्हणून त्या पक्षाकडे बघणं हे संयुक्तिक राहील. संजय राऊतांनी तुमच्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. तुम्ही थेट संजय राऊतांशी संवाद साधणार आहात का किंवा यापूर्वी काही बोलणं झालं आहे का? संजय राऊत साहेब जे आहेत ते इंडिया अलायन्सचे आणि महाविकास आघाडीचे एक महत्त्वपूर्ण नेते आहेत. त्यांच्याशी यापूर्वी देखील संवाद झाला, पुढे देखील त्यांच्याशी संवाद करत असताना मला आनंदच होईल आणि अशा प्रकारचा कुठलाही त्यांच्या संदर्भात न बोलण्याचा किंवा अडथळा असण्याचा काही हे प्रश्न नाही. जरूर त्यांच्याशी मी दिवाळीच्या शुभेच्छा या देण्याकरताही मी त्यांना फोन करेल आणि यथावकाश मी त्यांच्या भेटीला देखील देईल. हिंदी तो ओके. सर, दिल्ली के सियासी गलियारों में इन दिनों चर्चा है कि संजय राउत ने हाईकमान को पत्र लिखा और पत्र लिखकर आपके खिलाफ जो है वो नाराजगी दर्शाई है. क्या कुछ कहेंगे? नहीं, इस प्रकार से कोई नाराजगी दर्शाने वाला कोई वाकया घटित ही नहीं हुआ, इसलिए नाराजगी व्यक्त करने की कोई वहाँ गुंजाइश नहीं है. इसलिए जो प्रतिनिधिमंडल गया था उस प्रतिनिधिमंडल में कांग्रेस भी थी. ऐसी प्रकार की कोई जानकारी मेरे पास नहीं. ये जब ये बात आपके संज्ञान में लाया गया कि पत्र लिखा गया, कहीं ना कहीं आप ये मानते हैं कि पहले बातचीत हो जानी चाहिए थी आप लोगों के बीच में, जो मनमुटाव कथाकथित तौर पे जो मनमुटाव था वो दूर हो जानी चाहिए थी, उसके बाद हाईकमान को इस तरीके से डायरेक्ट तौर पे पत्र लिखना? उनसे बातचीत बिल्कुल हुई. ये शिष्टमंडल इस प्रकार से जाने वाला है और उस शिष्टमंडल में कांग्रेस उसमें जरूर शामिल होगी. ये बातचीत हुई, तो ऐसी कोई बात नहीं. महाविकास आघाड़ी में एमएनएस को साथ लिए जाने को लेकर आपकी क्या भूमिका है सर? क्योंकि आप जो भी इंडिया अलायंस के जो पार्टनर है वो इंडिया अलायंस के पार्टनर के साथ अलायंस में कांग्रेस पार्टी आगे जा सकती है, बातचीत हो सकती है. जो इंडिया अलायंस में जो किसका समावेश करना है ये पूरे देश भर के नेता मिलकर इस बात को तय करते हैं. क्योंकि पहले महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी थी जिसका महाराष्ट्र के साथ रिश्ता था, मगर आगे चलकर महाविकास आघाड़ी ये इंडिया अलायंस में परिवर्तित हुई है. तो इसका फैसला इंडिया अलायंस लेवल पर होने के पश्चात इस पर बात करना ठीक रहेगा. नहीं, आप कह रहे हैं कि शीर्ष नेतृत्व जो है वो फैसला लेगा, लेकिन अगर शीर्ष नेतृत्व ग्रीन सिग्नल देता है राज ठाकरे और उनकी पार्टी को, तो क्या आप स्वागत करेंगे, सहमत हैं? नहीं, उसमें कोई संभावनाओं पे बात करना जो है वो ठीक नहीं है. शीर्ष नेतृत्व के साथ साथ अन्य भी राजनीतिक जो दल है वो दल इंडिया अलायंस के पार्टनर को यदि उससे सम्मिलित करते हैं तो उसके पश्चात बातचीत की संभावना है. कल एक संयुक्त प्रेस कॉन्फ्रेंस हुई सर, और उसमें ये कहा गया कि सभी ने एक तरह से आवाज बुलंद किया
वैरेट्टीवार हो, राज ठाकरे, उद्धव ठाकरे सभी ने एक तरह से कहा कि जो वोटर लिस्ट है उसमें कई तरह की त्रुटियां हैं। जो बात राहुल गांधी केंद्रीय स्तर पर कह रहे हैं वही कल विपक्षी नेताओं ने कहा। तो क्या हम ये मान के चले कि अब महाराष्ट्र में भी विपक्षी जो नेता हैं वो सीधे तौर पे एसआईआर की मांग कर रहे हैं? नहीं, उसमें एसआईआर की मांग को लेकर जो है वो दिल्ली बहुत दूर है उस चीज को लेके। जो धांधलिया आज है उसी को वहां उठाया गया है और इलेक्शन कमीशन का एक काम है, एक कानूनन तौर पर जो वोटर लिस्ट की जो धांधलिया है उसको चेक करना उनका काम है और अपने वो जिम्मेदारी से भाग रहे, इसी को वहां पर स्पष्ट स्वरूप में उनके सामने रखा गया। सर, लेकिन इलेक्शन कमीशन तो ये कह रहा है ना कि एसआईआर ही वो प्रक्रिया है जिससे जो तमाम तरह की जो त्रुटियां हैं उसको दूर किया जा सकता है। ये गुमराह कर रहे हैं। एसआईआर आज कल का मामला है, मगर एसआईआर के पहले भी जो स्पष्ट स्वरूप में जो सूचनाएं हैं, जो कानून है और जो जिम्मेदारी है, वो वोटर लिस्ट को ठीक बनाने की जिम्मेदारी पहले से ही सुनिश्चित है और उस सुनिश्चित जिम्मेदारी को ही इलेक्शन कमीशन ने निभाना चाहिए। और ये एसआईआर का जो इशू बनाकर इसमें गुमराह करने का प्रयास ये चुनाव आयोग और कहीं ना कहीं सत्ताधारी पक्ष कर रहा है। दिवाली से ठीक पहले एनसीपी के नेता ये कहते हैं, एनसीपी गुट के एक विधायक है संग्राम जगताप, वो ये कहते हैं कि एक विशेष धर्म से ही आप जो है लोगों से दिवाली की खरीदारी करें। ये कहीं ना कहीं लगता है सर कि त्योहार से पहले ध्रुवीकरण करने की कोशिश की जा रही है। हाँ, अभी तालिबान के साथ नरेंद्र मोदी जी ने एक करार किया है, तो एक तरफ इस प्रकार से कोई उनका दल जो है घोषणा करता है, दूसरी तरफ तालिबान से मुलाकात होती है और तालिबान के मंत्री किसी सभा में पत्रकार वार्ता का आयोजन करते तो महिलाओं को आने नहीं देते। तो ये जो दोगलापन है वो दोगलापन उनका इससे जाहिर होता है कि कहीं कुछ बात करो, कहीं कुछ बात करो। मूलतः भारत के संविधान ने जिस प्रकार से समाज निर्माण का सपना रखा था उसको ही पूरे करने के लिए सबने प्रयास करना चाहिए। और रही बहरहाल उनकी स्टेटमेंट की, तो उन्हीं के दल ने उनको यदि नोटिस दिया है तो वो अपने आप में उनका जो बयान है वो स्वीकार है, उन्हीं के दल को नहीं, ये स्पष्ट होता है। तालिबान की आपने बात की, ट्रंप की भी बात कर लेते हैं। ट्रंप ने व्हाइट हाउस में खुले तौर पे ये कहा है कि पत्रकारों से बातचीत के दौरान कि नरेंद्र मोदी ने उन्हें आश्वस्त किया है कि वो अब भविष्य में रूस से तेल नहीं खरीदेंगे। रूस से तेल खरीदने की दो बातें हैं। रूस से तेल जो है सस्ता लेते हैं और दो कंपनियों को रशिया से तेल देने की आजादी दी है, एक नायरा कंपनी है, दूसरी रिलायंस है। दोनों बहुत सस्ते दाम से रशिया से तेल लेते हैं, मगर भारत में बेचते समय वो वही दाम से बेचते हैं कि जो विश्व का दाम है। तो एक वहां पर कहीं ना कहीं इन दो कंपनियों को फायदा क्यों दे रहे, इसका जवाब देशवासियों को जरूर मिलना चाहिए। मोदी जी ने इसका जवाब देना चाहिए कि इतने सस्ते दामों में देख के जो बेचा गया है दो कंपनी के माध्यम से तो कितना मुनाफा हुआ, ये एक सवाल अपने आप उपस्थित होता है। और दूसरा जो है कि आए दिन डोनाल्ड ट्रंप जो है वो भारत को लेकर टिप्पणी करते रहते हैं, कहीं ना कहीं श्रेय लेने का प्रयास करते हैं। तो इसमें चुप्पी नरेंद्र मोदी जी ने क्यों साधी हुई है? जो मन की बात है वो मन की बात करने के लिए औसतम हमेशा सामने आने वाले जो है, एक बार इन सारे सवालों का जवाब उन्हें देना चाहिए। अन्यथा नरेंद्र सिलेंडर इस प्रकार से जो जनभावना बढ़ रही है वो और बढ़ते रहेगी। कर्नाटक सरकार में मंत्री हैं प्रियांक खड़गे, कर्नाटक सरकार में मंत्री हैं, उन्होंने सरकार को, मुख्यमंत्री को पत्र लिखा है कि जो सरकारी कर्मचारी आरएसएस के प्रोग्राम में ये शामिल होते हैं तो उनके खिलाफ जो है वो कार्रवाई की जाए। आप इसको किस तरीके से देखते हैं? भारत में बच्चा पैदा होने से उसका रजिस्ट्रेशन शुरू हो जाता है। कई आधार कार्ड बना लेते हैं, कई जन्म होने के बाद बर्थ सर्टिफिकेट भी बनाना पड़ता है, गाड़ी खरीदते हैं तो उसकी नंबर जो प्लेट है नंबर भी उसका लेना पड़ता है। तो तात्पर्य है कि हर चीज का रजिस्ट्रेशन होता है, मगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ने अभी तक अपना रजिस्ट्रेशन भी नहीं किया है। उनका रूल्स रेगुलेशन पता नहीं, उनका ध्येय क्या है वो पता नहीं। और ऐसे एक अपने आप में जिसको सरकारी व्यवस्था मंजूर नहीं, ऐसी संगठना में लोग जाते हैं तो वहां क्या जाके पढ़ते हैं, क्या वहां शिक्षा लेते हैं? आज तक उस दल का कोई भी जो सरसंघ चालक है वो ओबीसी, एससी,
एसटी और महिला प्रवर्ग से नहीं हुआ है, तो क्या उनको जो सामाजिक न्याय की भावना है वो भी उनको मंजूर नहीं? तो ऐसे तमाम सवाल जिस संगठन के साथ जुड़े हैं, उस संगठन ने पहले अपनी रजिस्ट्रेशन करवाना चाहिए, उनका क्या ध्येय है, किस लिए वो संस्था कार्यरत है वो बताना चाहिए, और ऐसी जो नोंदणीकृत संस्था है उसमें सहभागी होने को लेकर कोई आपत्ति होने की आवश्यकता नहीं। मगर एक इस प्रकार से यदि कोई संगठन गोपनीय स्वरूप में काम करता है तो वो जरूर उसमें आवाज उठनी चाहिए। एक अंतिम सवाल सर मेरा, प्रियंक खड़गे के इस मांग के बाद आरएसएस की तरफ से जो है एक नया कैंपेन शुरू किया गया है, आपको पता होगा सर, आई लव मोहम्मद, आई लव महादेव। अब उसके बाद आई लव आरएसएस का कैंपेन जो है आरएसएस के लोगों द्वारा शुरू किया गया है, और ये कहा गया है कि कांग्रेस कितनी जो है दूरदृष्टि से इसको हीन भावना से देखती है आरएसएस को। नहीं, हीन भावना का सवाल ही पैदा नहीं होता, और ये जो है तो ये सबको एक दूसरे को प्यार करने का देश के सभी लोगों को इस प्रकार से संविधान ने अधिकार दिया है। और रही बात राष्ट्रीय स्वयंसेवक को 100 साल पूरे होने के पश्चात जब नागपुर में उनका उनके दल का जो संचलन हुआ, उस वक्त उन्होंने गांधी के पुतले के पास आकर ही मानवंदना दी। जो गांधी के विचारों के खिलाफ जो दल स्थापित हुआ था, वो वही आके यदि शरण होता है, गांधी जी के चरणों के बाद शरण होता है, तो ये बहुत बड़ा उनका वैचारिक एक पराभव है। अब तो उन्होंने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ को विसर्जित कर देना चाहिए। सर, हे राजकीय प्रश्न महायुतीचं खरं तर एकत्रित लढण्याचं ठरत नाही, कारण का ठाणे महानगरपालिकेचा आपण मुद्दा काढला तर मग आता एकनाथ शिंदेने देखील स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे महायुतीमध्ये आता या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये एकमत होताना दिसत नाहीये। सत्ता स्थापन झाल्यापासून महायुती जी आहे ही सत्तेकरता किती आसुसलेली आहे लक्षात येतं। ते विचारांच्या अनुषंगाने नव्हे तर केवळ एक सत्तेच्या साठी हे एकत्रित आलेले गठबंधन आहे, आणि हे गठबंधन नसून हे एक टोळी युद्ध यांच्यामध्ये सुरू झालेलं आहे, आणि हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे। यांचा हा मान अपमानाचा, रुसव्या फुगव्यांचा आणि निर्णय होणे रद्द होण्याचा हा जो खेळ आहे हा निरंतर पाहावा लागणार आहे, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यांची बिघाडी झाल्याचं स्पष्ट स्वरूपामध्ये लक्षात येईल। दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठीचा आरएसएसने आपला अजेंडा ठरवल्याचं पाहायला मिळतंय। म्हणजे एक आहे तो सेफ आहे, सिंदूर ऑपरेशन हे घराघरापर्यंत पोहोचवा, आणि जसं विधानसभेला काम केलं तेच काम करा, असं देखील आदेश एका बैठकीमध्ये देण्यात आले आहेत कार्यकर्त्यांना। त्यांना 100 वर्ष पूर्ण होत आहेत, आणि 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 100 वर्षामध्ये जे द्वेषाचं मत्सर पसरवण्याचं जे एकंदरीत काम केलं, त्या अनुषंगानं कुठेतरी आता त्या सगळ्या पापातून मुक्त होण्याकरता आपण काय केलं पाहिजे याचं चिंतन संघाने करणं आवश्यक आहे। फार चांगली गोष्ट आहे की महात्मा गांधींच्या व्हेरायटी चौक नागपूर या ठिकाणच्या पुतळ्याला च्या समोर दस्तूरखुद सरसंघचालकांनी उभं राहून महात्मा गांधींना वंदन करून त्यांच्या चरणावर शरण येऊन ही मानवंदना स्वीकारलेली आहे। म्हणजे गांधी हे क्षीरसावंत आहे आणि वंदनीय, प्रातवर्णीयच नव्हे तर आता संघाच्या संचलनामध्ये आम्ही त्यांना अभिवादन करू ही भूमिका संघाने घेतली आहे। म्हणजे त्यांनी त्यांचा वैचारिक पराभव इकडे मान्य केला आहे। त्यांच्या संघाच्या मुख्यालयात अलीकडच्या काळापर्यंत भारताचा तिरंगाही फडकत नव्हता, तो कुठेतरी जसा फडकायला लागला तसा आता त्यांनी भारताचं संविधान हे रेशीमबागमध्ये त्यांच्या संस्थेमध्ये हे घेऊन जावं, गांधींचा पुतळा घेऊन जावा, आणि संविधान तुम्ही जेव्हा स्वीकारता तेव्हा आपल्या संस्थेचं नोंदणी करून घ्यावी। ह्या सर्व प्रक्रिया संघाने करण्याकडे जास्ती हे लक्ष दिलं पाहिजे। सिंदूरच्या निमित्तानं एक जाज्वल्य स्वरूपाचा अभिमान आपल्या सर्वांना आणि आम्हा सर्वांना आणि काँग्रेसलाही हा आमच्या लष्कराबद्दल आहे। लष्कराचं जे शौर्य आहे हे याच्याबद्दल आम्ही अभिमान आम्हाला आहे। मात्र ही ऑपरेशन सिंदूरची माहिती द्यायला आल्यानंतर एका महिलेच्या संदर्भात त्यांचा मंत्री अत्यंत खालच्या पातळीवर टिप्पणी करतो, त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई ही होत नाही। तिकडून डोनाल्ड ट्रम्प जे आहेत हे सारखे या संदर्भामध्ये जे वक्तव्य करतात त्या संदर्भात कुठेही पंतप्रधान बोलायला तयार नाही, चुप्पी त्यांनी साधलेली आहे। तर कुठे आपले विमानं पडल्याच्या संदर्भात रफेल कंपनी तिथून फ्रान्समधून दावा करत असेल किंवा आपले लष्कर प्रमुख काही सांगत असतील, ही लढाई सुरू होण्याच्या आधी आम्ही बोललो असू, म्हणजे बराच मोठा एक गोंधळाचा जो भाग आहे तोही या निमित्तानं त्यांनी घरोघरी जाऊन सांगावा, म्हणजे जेणेकरून
पुढच्या काळामध्ये देशाच्या सुरक्षिततेच्या अनुषंगानं राजकारण होणार नाही. त्यामुळे सिंदूरचा मुद्दा जेवढे उपस्थित करतील तेवढे हेही प्रश्न आपसूक उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ते या भानगडीत पडणार नाही असं मला वाटतं. तर संजय निरुपमने असं म्हटलेलं आहे की मनसे ही उत्तर भारतीयांना नेहमी मारपीट करत असते, त्यांना निशाणा नेहमी शोधत असते. असं असताना काँग्रेसला मनसे मान्य आहे का? कोणी विचारलं? संजय निरुपम. ते आता कोणत्या पक्षात आहेत हे काही मला माहीत नाही. मात्र मान्य आणि अमान्याचा विषयच उपस्थित होत नाही. अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव हा आलेला नाही. सर, एक शेवटचा प्रश्न. आमदार निवासचं जे कॅन्टीन आहे त्याला आता क्लीन चिट मिळालं आहे. आपण पाहिलं की संजय गायकवाड जे आमदार आहेत शिंदे गटाचे, त्याने तिथे जाऊन मारहाण केली होती. अत्यंत लो क्वालिटीचं फूड मिळतं असं आरोप त्यांनी केला होता. मात्र आता याला क्लीन चिट मिळाली आहे त्या कॅन्टीनला. आता ढिशुमचा जो शेवट आहे तो क्लीन चिटवर हा कुठेतरी झालेला आहे. त्यामुळे लाल टावेल गुंडाळून एक घटना महाराष्ट्राच्या जी कान्याकोपऱ्यात पोहोचली आणि तिथे कशी गुंडागर्दी चालते याच्या दोन घटना मागच्या अधिवेशनात झाल्या. एक ढिशुम जी आहे ते कॅन्टीनमध्ये आणि दुसरी जी आहे ती विधानमंडळामध्ये हाणामाऱ्या. आता एकंदरीत विधान भवनाचा जो परिसर आहे, अखत्यारीत येणारा जो परिसर आहे त्यामध्ये गुंडागर्दी, तर विधानसभेच्या आत रमी, हे जे चित्र होतं हे चित्र सरकारला मान्य आहे आणि आम्ही कुठलीही कारवाई करणार नाही. मारणाऱ्यावरही करणार नाही आणि तथाकथित स्वरूपाचं जे निकृष्ट म्हटलं गेलं ते पण निकृष्ट होतं असं म्हणणार नाही. नरोबा कुंजरवाच्या पलीकडचं हे बत्थड स्वरूपाचं एक सरकार आहे. एका चित्रपटाचं नाव हे मनाचे श्लोक हे सेन्सर बोर्डाने नाव दिलं आणि ते नाव दिल्यानंतर आम्ही कोर्टाला जुमानत नाही, आम्ही सेन्सर बोर्डाला जुमानत नाही असं म्हणून जो काही धिंगाणा घालण्यात आला, त्या धिंगाणा घातल्यावरही सरकारने कुठली भूमिका स्वीकारली नाही. अक्षरशः गुंडागर्दी करून चित्रपटगृहांमध्ये जाऊन जो अत्यंत महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारा जो प्रकार झाला त्याचाही आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे. आणि मनाचे श्लोक या चित्रपटावर जर हरकत असेल तर त्या निर्मात्यांनी मन की बात असं चित्रपटाचं नाव द्यावं अशी देखील त्यांना एक सूचना आहे. सर, कैंटीन वाला हिंदी में बीते महीने कैंटीन विवाद हुआ था, मारपीट हुई थी और उस पूरे घटना ने महाराष्ट्र में जो है सुर्खियां बटोरी थी और अब अपडेट ये है कि क्लीन चिट दिया गया है. उसको लेकर आप क्या कहेंगे? ढिशुम नाम से जो किस्सा मशहूर हुआ उसका अंत ये हुआ कि ढिशुम वाला भी सही और कैंटीन वाला भी सही. तो कैंटीन का खाना ये अच्छा था, फिर डिशम क्यों किया? तो महाराष्ट्र के मनोरंजन पे किया गया. तो उसमें जो माध्यमों ने जो टीआरपी मिला था उसका टैक्स कहीं ना कहीं सरकार को जमा करने के लिए ये भी एक नोटिस उनका आने वाले दिनों में आ सकता है. मन की बात चांगलं होतं. तुम्ही ते विचारलं पाहिजे. मनाचे श्लोक काय सर पाय